आजच्या ठळक घडामोडींवर। खेड नगर परिषदेमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा। कोथेरी धरण परिसरात प्रकल्पग्रस्तांचं तीव्र ठिय्या आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी। खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी खेड शहराच्या विकास कामाबद्दल घेतली नामदार योगेशदादा कदम यांची भेट। आणि विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत रोटरी स्कूलच्या स्पंदन गौरव धामणे याने माध्यमिक गटात सादर केलेल्या प्रकल्पाने मिळवला द्वितीय क्रमांक। आता पाहूया सविस्तर वृत्त। कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। खेड नगर परिषदेमध्ये सुद्धा मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी खेडच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीशजी चिकणे, नगरसेवक सुनीलजी दरेकर, आरिफभाई मुल्लाजी, यश खेडेकर, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सुरेश चिकणे, राकेश चव्हाण, खेड नगर परिषदेचे लिपिक नागेश बोंडले यांच्यासह खेड नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोथेरी धरण परिसरात आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन छेडलंय। लाभ क्षेत्रानुसार तब्बल 65% रक्कम भरूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलकांनी केलाय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही लेखी परवानगी नसताना पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या गळवणीचं काम जबरदस्तीने सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रशासनाकडून स्पष्ट आदेश न घेता काम सुरू केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या कथित अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी धरणावरील गळवणीचं काम बंद पाडत ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत पर्यायी जागेचा निर्णय होत नाही आणि आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। साहेब, आम्ही 8 दिवसापूर्वी आंदोलनाला बसलो होतो। आंदोलनाला बसल्यावरती तातडीची कलेक्टर साहेबांकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक लागली। त्या बैठकीत सगळे वेगळे पॉझिटिव्ह झाले होते मुद्दे, परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा हाताताईपणा करून आम्हाला अंधारात ठेवून पुन्हा घडीचं काम चालू केलं होतं। ऍक्च्युअली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत त्यांचा 65% निर्णय लागत नाही तोपर्यंत काम घडीचं करू नका, पण जलसंपदाचे अधिकारी तातडीपणा करून ज्या राजभोग मॅडम आहेत त्यांनी त्या जबरदस्ती गळीचं काम चालू केलंय। त्याला आमचा विरोध म्हणून आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर भारत पाटणकर, श्रमिक मुक्तीदलाचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठिय्या आंदोलन केलंय। जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही। कोथेरी धरण हा सिंचन प्रकल्प आहे। नियमानुसार त्याला लाभ क्षेत्र उपलब्ध आहे। आम्ही त्यानुसार 65% रक्कम जमा केलेली आहे। तर आमचा हक्क आहे की 65% रक्कम जमा केल्यानंतर त्या पर्यायी जमीन देणं। ती पर्यायी जमीन आजपर्यंत दिलेली नाही आणि 2006चा GR आहे। 2000च्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आधी शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देणं, पुनर्वसनाची कामं 100% झाल्याच्या नंतर पुनर्वसन प्राधिकरणाने तुम्हाला घरबांधणीचं पत्र देतो। ते पत्र घेतलेलं नसताना सुद्धा जलसंपदाचे विभागाचे अधिकारी जबरदस्तीने घराण्याची घर भरायला आले, त्याला आमचा प्रचंड विरोध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने शासनाने मंडणगड, दापोली आणि खेड येथील प्रशासकीय इमारतींच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। मंडणगड येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 9,46,00,000 रुपये, दापोली येथे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 9,42,00,000, तर खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी 10,52,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। सदर तीनही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मानकानुसार पूर्ण करण्यात येणार असून पूर्ण झाल्यानंतर पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। एकूण सुमारे 29,40,00,000 रुपयांहून अधिक निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता हक्काची नवीन इमारत मिळणार असल्याने सर्व पंचायत समिती सदस्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार मानले।
खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी खेड शहराच्या विकास कामाबद्दल दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांची मुंबई सुनीती बिल्डिंग या कार्यालयात भेट घेतली। यावेळी उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, बांधकाम सभापती सुनीलजी दरेकर, आरोग्य स्वच्छता सभापती तौसिफ खोत उपस्थित होते। खेड शहर हद्दवाढ, रस्ते अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, नवीन फायर फायटर खरेदी, 6000 लिटर पाणी टँकर खरेदी, नवीन जेसीबी मिळावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। एमआय हजवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ, अगस्त्य फाउंडेशन बेंगळूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चिपळूण गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील शाळांच्या विज्ञान प्रदर्शनात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा विद्यार्थी स्पंदन गौरव धामणे यांनी माध्यमिक गटात सादर केलेल्या इझी पीझी अँड इको फ्रेंडली अँड सस्टेनेबल सोल्युशन फॉर पीईई या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे। सदर पारितोषिकाचं स्वरूप 5000 रुपयांचा चेक, चषक, मेडल, सर्टिफिकेट आणि 2 प्रकारचे डायकिट असं आहे। हा प्रकल्प बनवण्यासाठी शर्वरी धामणे, वेलोसे मॅडम, डॉक्टर गौरव धामणे, चंद्रकांत धामणे, माधुरी धामणे, सचिन गुरव, करुणा डफळे व मकरंद जाधव यांचं सहाय्य लाभलं। तसेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौ रिया पवार, सौ शर्वरी धामणे व इतर विज्ञान शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। स्पंदनच्या या यशाबद्दल पर्यवेक्षक श्री राहुल गाडबैल, शैलेश देवळेकर, तेजश्री कानडे, प्रीतम वडके तसेच मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल आणि रोटरी प्रतिष्ठान खेडचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी स्पंदनचं अभिनंदन केलं। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त V.वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आपल्या प्रास्ताविकात मराठी विभागाच्या प्राध्यापिका मेघना मोहिते यांनी कार्यक्रमाचं प्रयोजन सांगून मराठी भाषा विकासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयीची माहिती दिली। ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी विद्यार्थ्यांना भाषा दिनाच्या शुभेच्छा देत मराठी भाषेच्या विकासात ज्या ज्या साहित्यिकांनी योगदान दिलं त्या सर्वांची आठवण करत आपण भाषाभिमान बाळगला पाहिजे असं आवाहन केलं। अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर अनिता आवटी यांनी मराठी भाषेच्या उगमापासून ते आजपर्यंतचा भाषेचा प्रवास सांगितला। प्रांतवार भाषा कशी बदलते तसेच आज विविध भाषांमध्ये असणारी करिअर संधी याविषयी सविस्तर मांडणी केली। या कार्यक्रमास प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम, मेघना मोहिते, मानसी कांबळे तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन मेघना मोहिते यांनी केले। श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल खेड व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने आज 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत साहित्यिक कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून मराठी राजभाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली। सदरवेळी सहजीवन हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के सर, प्रशालेच्या शिक्षिका तथा विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, गोविंद राठोड सर, उत्तम कांबळे सर, सत्यवान धोत्रे सर, किशोर धोत्रे सर, सतीश साठे सर, सौ जंगम मॅडम, सौ पाटील मॅडम व शिक्षक आणि शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रीदेवी पाथरजाई मंदिर सहाण भरण्याचा कार्यक्रम रात्री 9:30 ते 10:30 या वेळेत होईल, तरी सर्व भक्तांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले। खेड शहरातील पाणी समस्या चालू असताना नागरिकांना थोडा आधार म्हणून खेड शहरातील अनेक वर्ष बंद असलेल्या बोरवेल नगर परिषदेतर्फे दुरुस्त करून घेण्यात आल्या। यामध्ये स्वामी समर्थ मंदिर शेजारी, छत्रपती शिवाजी नगर, शिवसमर्थ नगर एसटी डेपो समोर, पटेल कौचाली मोहल्ला खेड या बोरवेल दुरुस्त करून घेतलेत। त्या परिसरातील नागरिक समाधानी झाले। याची पाहणी नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे,
बांधकाम सभापती सुनील दरेकर, स्वच्छता सभापती तौसिफ कोत, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेविका नीता आमरे, अंजुम कुरणे, रेश्मा खतीब, माजी नगरसेवक सत्तार डावरे, राजू आमरे, रौफ खतीब सर, सुमित गुडेकर, लांबा जड्याळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी नांदिवली देऊळवाडी येथील श्री केदार नवलाई काळकाई मंदिराच्या जीर्णोद्धार निमित्त वास्तुशांती, कळस मिरवणूक तसेच मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी सहभागी होऊन ग्रामदैवतेचं मनोभावे दर्शन घेतलं। या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुका प्रमुख व सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनजी धाडवे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, तळे विभाग प्रमुख श्रीकांत चव्हाण, तिसंगी गण विभाग प्रमुख महिपत भुलक, विश्वास कदम, महेश मोरे, अनंत कदम, उपसरपंच विजय यादव, समीर राणीम, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने तसेच खेडमधील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमांतर्गत शाळेला सिलिंग फॅन भेट देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वितरण करण्यात आलं। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि माजी अध्यक्ष रोहन विचारे तसेच पदवीधर शिक्षिका स्वाती राठोड, उपशिक्षक कासार आणि कासार मॅडम तसेच मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे उपस्थित होते। दापोली शहरातील केळसकर नाका येथे दत्ता महाडिक आणि समृद्ध सोमण यांच्या संयुक्त प्रयत्नातून गजाली नॉनव्हेज हाऊस या रेस्टॉरंटचा शुभारंभ नुकताच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किशोरभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला। महाडिक आणि सोमण यांच्या संयुक्त प्रयत्नातून यापूर्वीच केळसकर नाका येथे व्हेज रेस्टॉरंट सुरू असून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले, परंतु दापोलीत येणाऱ्या पर्यटकांचा नॉनव्हेजकडे असणारा ओढा पाहता शहराच्या मध्यवर्ती सुरू केलेलं गजाली हे मांसाहारी दालन निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रम प्रसंगी दिल्या। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक अनिल पवार, संदीप देसाई, महाडिक, सोमण कुटुंबीय आणि दापोली मूकबधीर विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकरी व आंबा विक्रेते यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सुरुची निवासस्थान येथे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह नामदार योगेशदादा कदम यांची बैठक पार पडली। या बैठकीत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे असून सुद्धा आंबा उत्पादकांसाठी व रोग नियंत्रणासाठी कोणतंही संशोधन केलं जात नाही। औषध कंपन्यांकडून आंबा पिकासाठी ठोस औषध तयार केलं जात नाही। जे कापूस, डाळिंब, ऊस, द्राक्ष या फळांवर वापरण्यात येतात तीच औषधं आंब्यावर फवारणीसाठी बाजारात विकली जात आहेत। त्यामुळे आंबा उत्पादकांवर परिणाम होतोय। गुजरात व कर्नाटकातील आंबा रत्नागिरी हापूस म्हणून बाजारात विक्री केला जातोय, त्यामुळे रत्नागिरी हापूस आंब्याला दर चांगला येत नाही। सलग 3 वर्ष आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत असून आंबा पीक कर्ज व आंबा बागायतदारांना कर्जमुक्त करण्यात यावं या मागणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्वरित तोडगा काढण्याचं तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। खेड शहरातील बजमळे इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी दिनाचं आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं। यावेळी मराठी वाचन लेखनाचा विशेष उपक्रमही घेण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात जमीला अशफाक मुल्लाजीच्या कुराण पठणाने करण्यात आली। मराठी विभाग प्रमुख विजय मोहिते यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला। शिक्षक व विद्यार्थिनींनी मराठी गीतांचं गायन केलं। प्रशालेच्या मुख्याध्यापिका कडवईकर मॅडम यांनी यावेळी सर्व कर्मचारी आणि विद्यार्थिनींना पुष्प देऊन त्यांच्या कार्याची दखल घेताना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
खेड अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलमधून सहभागी झालेले प्रणव राजेंद्र बेलोसे व वेदांत कैलास कोळी इयत्ता 7वी यांच्या ॲडव्हान्स प्लस स्कूटर या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 3000 रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका सौ बेलोसे यांनी केलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, पोलीस निरीक्षक श्री घाडगे, ICS कॉलेज खेडच्या प्राचार्या सौ आवटी मॅडम, श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक म्हस्के सर, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, MI हजवानी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर मॅडम, श्री दरेकर, वैद्य, शिक्षकांच्या टीममधून पाटील आणि कोकाने, अगस्त्य फाउंडेशनचे रिजनल हेड पराग सावंत, श्री वाघे तसेच खेड तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा सौ बेलोसे, प्रियांका नाईक मॅडम या देखील उपस्थित होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था आणि प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.